तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परशुराम टेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण पहिल्या पार्टमध्ये गणितामधील जे काही संख्या आणि संख्यांचे प्रकार आहेत ते पाहिलं होतं. आज आपण पार्ट 2 घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण जसं की आपलं ठरलं होतं की आपण जे काही या अगोदर शिकवलेलं आहे ते अगोदर रिवाइज करणार आणि मगच पुढचं शिकवणार आहोत. तर त्याच प्रकारे आज आपण संख्या आणि संख्याचे प्रकार जे काय आपण मागच्या पार्ट 1 मध्ये पाहिलेलं होतं ते आपण एकदा रिवाइज करूया. तर संख्या आणि संख्यांचे प्रकार याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिल्या होत्या त्या म्हणजे नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात रे? 1 पासून चालू होतात. 1 पासून कितीपर्यंत? अनंतपर्यंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सांगता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कुठून चालू होतात रे? 0 पासून. 0, 1, 2 ते अनंतपर्यंत. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? सांगता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आपण पाहिलं होतं पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण. मी तुम्हाला फोड करून सांगितली होती या पूर्णांक या शब्दाची. पूर्ण अधिक अंक म्हणजे काय? सर्व म्हणजे 3. कोणकोणते रे? 1, 0 आणि -1. याच्यापासून अलीकडचे आणि प्लस पासून पुढचे हे सर्व अंक मिळून कोणत्या त्या संख्या तयार होतात? पूर्णांक संख्या तयार होतात. 0, 1, 2 ते अनंतपर्यंत. तसेच -1, -2 पासून अनंतपर्यंत हे पण. या सर्व काय आहेत रे? पूर्णांक संख्या आहेत. ठीक आहे. तर त्या पार्टमध्ये मला असं वाटतं की आपण सर्वात लहान सर्वात मोठी हा पार्ट माझा घ्यायचा राहिला होता. ठीक आहे. तर तुम्ही आता क्लिअर करतो की पूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येते का? तर नाही, सांगता येत नाही. पण जर आपल्याला असा प्रश्न विचारला की सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे रे? -1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला विचारलं की सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या कोणती? तर ती सांगता येत नाही. पण सर्वात लहान, ठीक आहे, ती देखील सांगता येत नाही. म्हणजे सर्वात मोठी पूर्णांक संख्या देखील सांगता येत नाही. ठीक आहे. पण सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती? +1 म्हणजेच 1 म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर ही काय आहे? सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे. त्यानंतर आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार याच्यामधला चौथा प्रकार पाहिला होता समसंख्या. याच्यामध्ये आपण x ही जर एक समसंख्या असेल तर 15वी किंवा 16वी समसंख्या कोणती, अशा टाईपचे पूर्ण जे काही उदाहरणं आहेत ते आपण याच्यामध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर आपण पाहिल्या होत्या विषम संख्या. ठीक आहे. विषम संख्यांमध्ये देखील आपण x ही जर एक विषम संख्या असेल तर त्याच्या पुढची 15वी 16वी विषम संख्या कोणती, किंवा 16 ही जर एक विषम संख्या असेल तर त्याच्या पुढची 15वी 17वी 20वी अगदी कितवी जरी विचारली आपल्याला तरी ती आपल्याला आपण आता काढू शकतो. हे आपण त्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा प्रकार पाहिला होता आपण त्रिकोणी संख्या. तुम्हाला मी सांगितलं होतं की जसं आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या लक्षात ठेवतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या देखील लक्षात ठेवायच्या आहेत.
त्रिकोणी संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंत किती आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत? तर 13 त्रिकोणी संख्या आहेत. आणि त्या लक्षात ठेवायची ट्रिक देखील मी तुम्हाला सांगितली होती. 1, 3, 6, 10, 10 पर्यंत, त्यानंतर 15, ठीक आहे, त्यानंतर 21, 7च्या पाड्यात 7 त्रिक 21, 7 चौक 28 वाली एक, त्यानंतर आपण पाहिले होते 36, 36 नंतर 45, 55 आणि 66, ठीक आहे. या त्रिकोणी संख्या इथं इकडं या साईडला लिहून घेऊ आता, ठीक आहे. त्यानंतर 66, 66 नंतर 78, 78 नंतर किती होती रे? नंतर 91, ठीक आहे. तर एवढ्या आपण त्रिकोणी संख्या पाहिल्या होत्या. 1, 3, 3, 6, 3, 3, 6, 3, 9, 3 चौक 12 आणि 1 13. त्यानंतर मी तुम्हाला त्रिकोणी संख्येवरचे जे काही 4 टाईपचे उदाहरणं आपल्याला प्रश्न आपल्याला विचारले जातात ते देखील आपण पाहिले होते, ठीक आहे. त्रिकोणी संख्येनंतर आपण 7वा प्रकार पाहिला होता, तो म्हणजे चौकोनी संख्या. चौकोनी संख्या, ठीक आहे. चौकोनी संख्या म्हणजे कोणत्या रे? पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या या सर्व काय असतात? चौकोनी संख्या असतात, सॉरी. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं 8वा प्रकार पंचकोनी संख्या. पंचकोनी संख्या. पंचकोनी संख्यांमध्ये आपण त्याचं सूत्र लक्षात ठेवा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. काय आहे सूत्र? n इन ब्रॅकेट 3n - 1 डिवायडेड बाय 2. त्यानंतर 9वा प्रकार पाहिला होता आपण, तो म्हणजे षटकोनी संख्या. षटकोनी संख्या, ठीक आहे. षटकोनी संख्यामध्ये देखील सूत्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, फक्त n इन ब्रॅकेट 2n - 1 हे काय आहे रे? त्याचं सूत्र आहे, ठीक आहे. चौकोनी, पंचकोनी, षटकोनी या संख्यानंतर आपण 10वा प्रकार पाहिला होता, तो म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या. मूळ संख्यांमध्ये आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या लक्षात ठेवायला सांगितल्या. आणि त्याच प्रकारे सर्वात लहान मूळ समसंख्या पण मूळ असणारी संख्या कोणती आहे रे? 2 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या कोणत्या असतात? तर ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, ठीक आहे, फक्त 2चा फरक असतो, तर त्या संख्या कोणत्या असतात? जोडमूळ संख्या. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या. त्यानंतर आपण 12 नंबरला पाहिलं होतं सहमूळ संख्या. कोणत्या रे? सहमूळ संख्या. आणि सहमूळ संख्या कोणत्या असतात? तर ज्या संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो रे? सहमूळ संख्या. सामायिक अवयव नसतो म्हणजे जर आपल्याला 5 आणि 6 या संख्या दिल्या तर या सहमूळ संख्या आहेत. का? कारण 5 आणि 6ला एक सोडून असा कोणताही अंक नाही की त्या अंकाने दोन्हीही संख्यांना भाग जाईल, म्हणून त्या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. आणि क्रमगत असणाऱ्या 2 संख्या या नेहमी काय असतात? सहमूळ संख्या असतात. ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि 13 नंबरला पाहिलं होतं आपण परिमेय संख्या. परिमेय संख्या. परिमेय संख्यांचे 3 प्रकारामध्ये आपण, प्रकार म्हणण्यापेक्षा 3 प्रकारच्या परिमेय संख्या असतात हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं साध्या परिमेय संख्या म्हणजे काय असतात? P/Q आणि Q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे छेद 0 नसला पाहिजे, नसणाऱ्या अशा सर्व संख्या काय असतात रे? परिमेय संख्या असतात. त्या झाल्या साध्या परिमेय संख्या. त्यानंतर आपण पाहिल्या दशांश परिमेय संख्या. दशांश परिमेय संख्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या संख्येचं दशांश नंतरचं म्हणजे पॉइंट नंतरच्या संख्या या जर रिपीट होत असतील म्हणजे पुन्हा पुन्हा येत असतील, संख्या किंवा संख्यांचा गट जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या संख्या कोणत्या असतात? परिमेय संख्या असतात. कोणत्या ह्याच्यातल्या? दशांश परिमेय संख्या असतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं तिसरा प्रकार, तिसरे टाईप की मला वाटतं तिसरं होतं दशांश परिमेय संख्या कर्निस्थ परिमेय संख्या.
कनिष्ठ परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या संख्यांचं वर्गमूळ निघतं त्या संख्या. म्हणजेच समजा वर्गमुळात 4 असेल तर बाहेर आपण याचं वर्गमूळ काय घेतो रे, 2. तर ही काय आहे रे, कनिष्ठ परिमेय संख्या आहे. ठीक आहे. तर एवढं आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं होतं. आता यानंतर ज्या काही राहिलेल्या आहेत त्या आपण आता लगेच सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर आपण जे काही पण 13 प्रकार होते संख्यांचे ते पाहिले. आता राहिलेले प्रकार आपण आज याच भागामध्ये पूर्ण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या आपण पाहिलेल्या आहेत. परिमेय संख्यांमध्ये ज्या पद्धतीने 3 प्रकारची उदाहरणं होती त्याच्या ऑपोजिट म्हणजेच त्याच्या अगदी विरुद्ध असणारी अपरिमेय संख्यांमध्ये असतात. विरुद्ध म्हणजे काय, तर तुम्ही बघू शकता की परिमेय संख्यांमध्ये आपण पाहिलं होतं की P/Q and Q is not equal to 0. पण अपरिमेय संख्यांमध्ये P/Q आणि Q is equal to 0 हे लिहिलेलं आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ 2/3 ही जर संख्या मी घेतली तर ही परिमेय संख्या आहे. का, कारण छेद जो आहे तो 0 आहे का, बिलकुल नाही. त्याच्यामुळे ही काय आहे, परिमेय संख्या आहे. पण जर मी 2/3 ही जर संख्या घेतली तर 2 आणि 3 आणि 3 ची वजाबाकी 0 म्हणजे P/Q आणि Q जो असतो ना, हा Q, P याला P म्हटलेला आहे आणि याला Q म्हटलेला आहे. P/Q आणि Q इज इक्वल टू जर 0 असेल म्हणजे छेदस्थानी जर 0 आला तर ती कोणती संख्या असणार आहे, अपरिमेय संख्या असणार आहे. दुसऱ्या पद्धतीची कोणती अपरिमेय संख्या असणार आहे, तर दशांश रूप अखंड. ठीक आहे, अखंड पण आवर्ती असते, आवर्ती नसते. हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे काय रे, आवर्ती नसते म्हणजे 3 आणि दशांश रूपानंतर आपण पाहिलं की परिमेय संख्यांमध्ये दशांश रूपानंतरच्या ज्या संख्या असतात त्या काय होतात रे, रिपीट येत असतात. संख्या किंवा संख्यांचा गट काय येत असतो, रिपीट येत असतो. पण अपरिमेय संख्यांमध्ये दशांश रूप अखंड तर असते पण आवर्ती नसते. आवर्ती नसते म्हणजे जे काही रिपीट अंक किंवा अंकांचा गट येतो तो येत नाही. त्याचा अर्थ असा आहे. म्हणजे आवर्ती नसते म्हणजे काय असते रे, ते अनावर्ती असतात. अखंड पण अनावर्ती असतात. म्हणजे 6 7 अशा पद्धतीने चालू राहील. म्हणजे हे अखंड भाग जात राहणार आहे. पण याच्यामध्ये कोणताही संख्या किंवा संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येणार आहे का, बिलकुल नाही. तर ती कोणती संख्या असणार आहे, अपरिमेय संख्या असणार आहे. आणि याच्या ऑपोजिटच काय होतं रे, परिमेय संख्यामध्ये संख्या किंवा संख्यांचा गट काय येत होता, रिपीट येत होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे दशांश परिमेय संख्येबद्दल. त्यानंतर तिसरं आहे वर्गमुळाच्या बाहेर निघत नाहीत. म्हणजे काय रे, वर्गमुळाच्या बाहेर निघत नाहीत म्हणजे वर्गमुळात 5 ही जर संख्या मी तुम्हाला दिली आणि जर बाहेर काय येईल म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर काढा असं जर मी विचारलं तर याचं उत्तर सांगता येणार आहे का, नाही. लॉग टेबलच्या साहाय्याने काढता येईल, परंतु लॉग टेबलचा जर वापर केला तर ते जे आहे ना त्या सर्व संख्या अपरिमेय संख्यामध्ये मोडणार आहेत. ठीक आहे. पण तेच जर मी तुम्हाला वर्गमुळात 25 ही संख्या दिली तर ती संख्या बाहेर काय येणार आहे, 5. सहजरित्या आपण काढू शकतो. त्याला लॉग टेबलची गरज आहे का, बिलकुल नाही. तर अशा संख्या काय असणार आहेत, या असणार आहेत परिमेय संख्या. कोणत्या संख्या असणार आहेत, या परिमेय संख्या. आणि या संख्या कोणत्या असणार आहेत, ज्या वर्गमुळाच्या बाहेर येत नाहीत त्या अपरिमेय संख्या. ठीक आहे.
आणखीन उदाहरणं घेऊ शकता तुम्ही. वर्गमुळात 11, वर्गमुळात 13, वर्गमुळात 15, वर्गमुळात 26 घ्या. या सर्व काय आहेत रे? अपरिमेय संख्या आहेत. ठीक आहे. परिमेय आणि अपरिमेय संख्या लक्षात ठेवा, कारण याच्यावर आपल्याला पोलीस भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले दिसून येतात. प्रश्न कशा पद्धतीने विचारतात तर खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे ओळखा, किंवा दुसरा प्रश्न विचारू शकतात खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे ओळखा, किंवा खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या नाही, कोणती संख्या परिमेय संख्या नाही. तर अशा पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या जे काही परिमेय आणि अपरिमेय संख्या नाही का, ठीक आहे. पाय वर्तुळ पाहतो आपण. वर्तुळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर, आणि या पायची व्हॅल्यू आपण 3.14 अशी घेत असतो. बऱ्याच जणांना वाटेल की 22/7 आहे, बरोबर. पण या 7ने ज्यावेळेस आपण या 22ला भाग देतो त्यावेळेस ही संख्या भेटते, आणि ह्याचा जे काही भाग आहे तो जात राहतो. परंतु गणितामध्ये नाही का त्याला काही लिमिटेशन्स लावलेले आहेत, आणि त्यामुळे 3.14 ही जी काही व्हॅल्यू आहे ती आपण गणित सोडवण्यासाठी वापरत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 3.14 ही जी काही किंमत आहे ती कशी आहे रे? अनावर्ती आहे. म्हणजे याच्यामध्ये भाग जात राहतो, आणि अनावर्ती संख्या या कशा असतात? अपरिमेय संख्या असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत 15वा टाईप, आणि तो आहे वास्तव संख्या. ठीक आहे. वास्तव संख्या म्हणजे काय? तर ज्या काही संख्या परिमेय आणि अपरिमेय संख्यांमध्ये येतात त्या सर्व संख्या वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या म्हणजे नावातच आहे वास्तव संख्या. जी काही रिअल मध्ये आहे ती संख्या म्हणजे कोणती संख्या रे? वास्तव संख्या. मग उदाहरणामध्ये तुम्ही काही घेऊ शकता. 1, 2, वर्गमुळात 5, वर्गमुळात 10 घ्या. सर्व संख्या काय आहेत रे? वास्तव संख्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 16वा टाईप आहे विरुद्ध संख्या. सगळ्यात सोपा टाईप म्हणलं तरी चालेल. विरुद्ध संख्या म्हणजे कोणत्या संख्या? तर ज्या दोन संख्यांची किंमत किंवा ज्या दोन संख्यांची बेरीज किती येते रे? 0 येते. म्हणजे काय? 3. 3च्या विरुद्ध संख्या कोणती आहे रे? -3. तर विरुद्ध संख्या आपण पाहिल्या. विरुद्ध संख्या अजून उदाहरण कोणतं सांगता येईल रे? -4च्या विरुद्ध काय असणार आहे? 4. या दोन्हींची बेरीज किती आली पाहिजे? 0. तर ती कोणती संख्या असते रे? विरुद्ध संख्या असते. याच्यानंतर ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण पाहत आहोत अखंड संख्या आणि परिपूर्ण संख्या. ह्या दोन संख्या आपण नाही का कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक पद्धतीने पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा, अखंड संख्या म्हणजे कोणत्या संख्या? तर ज्या संख्येच्या अवयवांची बेरीज आणि कंसामध्ये लिहा ती संख्या धरून, ती स्वतः धरून बेरीज काय असते रे? दुप्पट असते. त्या संख्या कोणत्या असतात रे? अखंड संख्या असतात. उदाहरणार्थ 28. ठीक आहे. 28चे आपण अवयव म्हणजे काय? तर कोणत्या संख्यांनी 28ला भाग जातो त्या संख्या कोणत्या काय असतात? तर या संख्येचे अवयव असतात. ठीक आहे. तर आपण पाहतो 28ला 1ने भाग जातो, 2ने जातो, 3ने नाही, 4ने जातो, 4 नंतर 5, 6, 7, 7 चौक 28 म्हणजे 7ने जातो, आणि 28 ती स्वतः संख्या एक धरून, आणि 14 दुने 28 म्हणजे 14ने देखील भाग जातो. तर या संख्यांनी काय होतं रे? 28ला भाग जातो. आता या संख्यांच्या दिलेलं काय आहे आपल्याला? ज्या संख्यांच्या अवयवांची बेरीज ती स्वतः संख्या धरून काय असते? दुप्पट असते.
यांची बेरीज करा. 14 आणि 7 21, 21 22, 22 आणि 4 26, 26 आणि 2 28 आणि हे 28 किती झाले रे 56 आणि 28 दुने 56 कशी आली दुप्पट आली. त्याच्यामुळे ही संख्या काय आहे रे अखंड संख्या आहे. त्याच्यानंतर परिपूर्ण संख्या. याच्यामध्ये आपल्याला बघा या संख्या कशा ओळखायच्या तर ज्या संख्येच्या अवयवांची बेरीज त्याच संख्ये एवढी येते त्या संख्यांना आपण काय म्हणतो रे परिपूर्ण संख्या म्हणतात. आणि कंसातल्या ती स्वतः सोडून. याच्यामध्ये घ्यायची का ती स्वतः संख्या बिलकुल नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण पाहू शकतो 6चे अवयव काय काय आहेत रे 1 आहे 2 आहे 3 आहे आणि ती स्वतः संख्या घ्यायची का नाही. यांची बेरीज काय आली पाहिजे त्या संख्ये एवढी आली पाहिजे. 3 आणि 2 5 आणि 1 6. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही संख्यांचे प्रकार आहेत एकूण 18 प्रकार आपण बघितलेले आहेत. या सर्व 18 प्रकारांचा व्यवस्थित अभ्यास करा कारण परीक्षेमध्ये वारंवार या प्रकारांवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो बेरीज वजाबाकीचे काही 3 नियम आहेत ते आपण एक थोडक्यात पाहून घेऊया. कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना बेरीज वजाबाकी करत असताना वजा नाही का वजा हे अशा प्रकारे जर उदाहरणं विचारली तर ते काही जण कन्फ्यूज होतात. तर त्यांच्यासाठी आपण बेरीज वजाबाकीचे काही नियम पाहूयात. पहिला नियम आहे संख्यांचे चिन्ह समान असल्यास बेरीज करावी व चिन्ह विरुद्ध असल्यास वजाबाकी करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. नियम काय सांगतो समजून घ्या. पहिल्यांदा संख्यांचे चिन्ह समान असल्यास म्हणजे वजा संख्यांचे चिन्ह कसे आहेत रे समान आहेत अशा पद्धतीने. तर काय करावी बेरीज करावी व चिन्ह विरुद्ध असल्यास वजाबाकी करावी म्हणजे 1 - 1 प्लस 1 - 1 प्लस अशा पद्धतीने विरुद्ध असतील तर वजाबाकी करावी. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. ठीक आहे. तर हे उदाहरणं आहेत काही ते सोडवूया आपण बघतो इथं -8 अधिक 5. ठीक आहे. तर पहिल्या नियमानुसार संख्येतील चिन्ह जर समान नसतील नाही का विरुद्ध असतील म्हणजेच काय असतील विरुद्ध असतील तर वजाबाकी करावी. प्लस आणि मायनस काय होतं रे प्लस मायनस बरोबर काय असतं मायनस म्हणजेच वजाबाकी असते. ठीक आहे. तर 8 मधून 5 गेले किती रे 3 आणि संख्येला नेहमी उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठी संख्या कोणती आहे 8. मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजा म्हणून -3 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर खालचं बघा वजा आहे वजा काय होतं रे अधिक. ठीक आहे. 10 आणि 5 किती 15. संख्येला उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठी संख्या कोणती आहे 10 कोणतं चिन्ह आहे वजा म्हणून -15 हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा वजा अधिक संख्येतील चिन्ह कसे आहेत रे समान आहेत बरोबर का. त्याच्यामुळे याची काय करायची आपल्याला अगोदर बेरीज करायची आहे. म्हणजे जे काय अधिकचे चिन्ह दिसतंय तुम्हाला त्याची बेरीज करून घ्या अगोदर आणि यांची देखील काय होणार आहे बेरीजच होणार आहे कारण इथं पण वजा आहे आणि इथं पण वजाचं चिन्ह दिलेलं आहे. 15 नाही का 10 अधिक 5 किती होतात रे 15. ठीक आहे. पण 15ला चिन्ह कोणतं येणार आहे रे
अधिकचं चिन्ह येणार आहे. का? कारण मोठी संख्या 10 आहे, 10ला अधिकचं चिन्ह आहे. त्यानंतर 7 आणि 4 किती? 11. 11ला चिन्ह वजाचं, वजा 11. त्यानंतर मग प्लस मायनस काय होतं रे? मायनस होतं. आणि 11 मधून 15 गेले किती? 4. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, म्हणून +4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा नियम बघणार आहोत. कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यास कंसातील प्रत्येक संख्येचे चिन्ह बदलावे. म्हणजे कंसाच्या बाहेर जे काही चिन्ह असेल तेच चिन्ह काय असणार आहे? आतल्या संख्येसाठी द्यायचं आहे. पण कधी? ज्यावेळेस कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल, वजाचं चिन्ह असेल त्यावेळेस. 4 आता इथं वजा आहे, मग आतमध्ये पण काय आहे? वजा आहे. अधिक वजा वजा काय होतं रे? प्लस, म्हणून इथं काय येणार आहे? +5 आणि -8. ठीक आहे. 5 आणि 4 किती होतात? 9. मोठ्या संख्येत चिन्ह अधिक नाही दिलं तरी चालतं. -8 बरोबर 9 आतून 8 गेले 1. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे आहेत. कंसाच्या बाहेर धनचिन्ह असल्यास कंसातील पदाचे चिन्ह तसेच ठेवावे. ऋण असेल तर बदल होतो, पण इथं जर धन असेल तर कंसाच्या आतमध्ये जे काही चिन्ह असेल त्या संख्येला तेच चिन्ह ॲज इट इज राहून द्यायचं आहे. म्हणजे 8 वजा 12 बरोबर -4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण पाहणार आहोत लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. या संख्या पाहत असताना आपल्याला पोलीस भरतीमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे की लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती, नाही का? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. तर लहानात लहान 1 अंकी संख्या कोणती आहे रे? ती आहे 1. त्याच्यानंतर लहानात लहान 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या कोणती आहे रे? 10. त्यानंतर लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे रे? 100. त्याच्यानंतर लहानात लहान 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या कोणती आहे ती? 1000. लक्षात कसं ठेवायचंय? तर लहानात लहान म्हटलं की शून्य वाढवायचे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. शून्य वाढवायचे आहेत म्हणजे काय? तर लहानात लहान 1 अंकी संख्या लक्षात ठेवायची आपल्याला 1, आणि मग त्याच्यानुसार जर 2 अंकी विचारले तर त्याच्यावर 1 शून्य द्यायचं आहे. जर 4 अंकी विचारले तर त्याच्यावर 3 शून्य द्यायचे आहेत, नाही का? हा 1 आणि त्याच्यावर 1 शून्य दिले की 2 अंकी झाली, 2 शून्य दिले की 3 अंकी झाली, 3 शून्य दिले की 4 अंकी संख्या तयार होते. ठीक आहे. त्यानंतर मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या, 1 अंकी संख्या कोणती आहे ती? तर ती आहे 9. बरोबर, कारण 10 घेतली तर ती किती आहे? 2 अंकी झाली. त्यानंतर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या कोणती असणार आहे रे ती? 99. त्याच्यावरती काय वाढवायचं आहे? फक्त इथं जसं आपण 0 वाढवत होतो त्याचप्रमाणे इथं किती वाढवायचे आहेत? 9 हा अंक वाढवायचा आहे. त्यानंतर मोठ्यात मोठी 3 अंकी, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 999. त्यानंतर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? 4 अंकी संख्या कोणती असणार आहे ती?
9,999. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण बेसिक प्रश्न विचारतात आपल्याला आणि आपल्याला ऐन टायमिंगला त्या आठवत नाहीत. त्याच्यामुळे ह्या ट्रिक लक्षात ठेवा. लहानात लहान संख्या ओळखायची असेल तर 0 वाढवायचे आहेत आणि मोठ्यात मोठी संख्येसाठी 9 हा अंक वाढवायचा आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक. याच्यानंतर आपण पाहणार आहोत संख्यांची तुलना. आपण तुलना करणे म्हणजे काय, तर कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान हे आपल्याला ओळखायचं असतं. संख्यांची तुलना. संख्यांची तुलनामध्ये आपण 2 चिन्ह वापरतो. हे एक आणि हे दुसरं. ठीक आहे. तर हा एक बाण आहे, बरोबर. हा काय आहे रे, एक बाणाच्या समोरचं टोक आहे. म्हणजे एक बाण असतो त्याच्या समोरचं टोक आहे आणि हे जे टोक आहे ते नेहमी लहान संख्येकडे असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे टोक ज्या संख्येकडे असेल ती संख्या काय असणार आहे रे, लहान संख्या असणार आहे. म्हणजे हे या बाजूची संख्या लहान असणार आहे आणि ह्या बाजूची संख्या मोठी. हे टोक ज्या दिशेला असतं ती संख्या काय असते रे, लहान संख्या असते. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण देतो मी, एकदम सोपं. 4 आणि 8. तर याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल? मी तुम्हाला सांगितलं की बाणाचं टोक नेहमी लहान संख्येकडे येतं. लहान संख्या कोणती आहे? 4. त्याच्यामुळे बाणाचं टोक नेहमी लहान संख्येकडे द्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल. त्याचप्रमाणे अपूर्णांक देतात, बरोबर. अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवतात. लहान मोठेपणा. अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवत असताना तो कसा काढायचा ते आपण पाहूया. ठीक. 2/6 आणि 5/3. तर या अपूर्णांकामध्ये कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे हे ठरवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो मी. ह्याच्या 2 पद्धती येतं. ठीक आहे. पहिली पद्धत आहे तिरकस गुणाकार करून आणि दुसरी पद्धत आहे छेद समान करून, म्हणजे त्याचा लसावी काढून. ठीक आहे. तर मी पर्सनली सांगायचं झालं तर पहिली पद्धतच प्रिफर करेल, तो म्हणजे तिरकस गुणाकार. दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही ट्राय करा आणि ती लक्षात ठेवा. त्याचा वारंवार सराव करा की जेणेकरून आपल्याला जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर कमीत कमी वेळामध्ये आपल्याला तो सोडवता येईल. ठीक आहे. तर 2/6 आणि 5/3 याच्यामध्ये ह्या 2 संख्येचा गुणाकार करावा आणि हा ॲरो या साईडला द्यायचा आणि ह्या 2 संख्येचा गुणाकार करून हा ॲरो या साईडला द्यायचा. ठीक. आता 3 दुने 6 आणि 5 सक 30. ठीक. गुणाकार कोणता लहान आहे? हा लहान आहे. कोणता? हा, म्हणजेच हा वाला लहान आहे आणि हा ॲरो कुठे जातो? या साईडला. म्हणून हा अपूर्णांक कसा आहे रे? लहान अपूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक मोठा आहे. मोठा आणि हा लहान, कारण ह्या बाजूचा गुणाकार लहान आलेला आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. तर मग मला सांगा, हा जर अपूर्णांक लहान आहे तर ॲरो कोणत्या साईडला येईल रे? याच्या बाजूने. ॲरो ज्या बाजूला असेल ती संख्या काय असणार आहे, म्हणजे बाणाचं टोक ज्या बाजूला असेल ती संख्या कशी असणार आहे रे? आपली लहान संख्या असणार आहे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सरावासाठी देतो. दुसरी पद्धत पण सांगून देतो, ते तुम्ही बघून घ्या. दुसरी पद्धत आहे लसावी पद्धत. कोणती पद्धत आहे? लसावी. याचा छेद समान करून घ्यायचा आणि छेद समान केल्यानंतर अपूर्णांकामध्ये एक नियम आहे की ज्या संख्यांचा छेद समान असतो ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो त्या अपूर्णांकामध्ये ज्या संख्येचा
अंश लहान ती संख्या लहान, आणि ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी असते छेद समान असल्यानंतर. छेद समान करण्यासाठी यांचा लसावी 6 आणि 3चा. 3च्या पाड्या 3 संख्या मोठी आहे का 6 रे 6. तर 6चा पाडा इथपर्यंत म्हणायचा की त्याच्यामध्ये 3ने पण त्या संख्येला भाग गेला पाहिजे. 6ला बघू शकता तुम्ही, 6 ही संख्या अशी आहे की त्या संख्येला 3ने भाग जातो, म्हणजे 2/6. आणि आपल्याला इथं किती करायचे रे 6, म्हणजे याला कितीने गुणावं लागेल 2ने. आणि खाली जर 2ने गुणलं तर वरच्या संख्येला देखील 2ने गुणावं लागतं. 5 दुने 10 आणि 3 दुने 6. तर मला सांगा आता छेद समान झालेला आहे, मग कोणती संख्या लहान आहे याच्यामध्ये रे 2 संख्या लहान आहे, आणि जी संख्या लहान आहे त्या संख्येच्या बाजूला आपण टोक बाणाचा एरो देत असतो. अशा पद्धतीचं चिन्ह याच्यामध्ये काय येईल रे देण्यात येईल. याचं वाचन करायचं असेल तर आपण कसं करतो, 8 पेक्षा 4 लहान, किंवा दुसऱ्या पद्धतीने 4 लहान 8 पेक्षा. अशा पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो. दोन्ही पद्धतीने करता येतं, दोन्हीचा अर्थ सेम आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत कसोट्या आणि स्थानिक किंमत. यातलं आपण कसोट्या ज्या काय आहेत त्या आपण होमवर्कसाठी देणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी 2 3 4 5 6 7 8 9 11 12 15 36 आणि 72 ह्या सर्व संख्यांच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या सर्व आपल्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. ठीक आहे. कारण कसोट्या, मला असं वाटतं कसोट्या काही म्हणजे नाही का शिकवायचा नाही का गरज नाहीये. त्या तुम्ही जे काही पुस्तक असेल तुमच्याकडे गणिताचं त्याच्यामधलं रेफर करू शकता. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत हा भाग. स्थानिक किंमत काढणे हा एक अतिशय सोपा पाठ असला तरी बऱ्याच विद्यार्थी मित्रांना तो आणखीनही लक्षात आलेला नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, स्थानिक किंमत म्हणजे काय, तर ते जी संख्या आहे त्या संख्येमध्ये जो आपल्याला अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्याचं स्थान कितव्या नंबरला आहे त्याच्यानुसार स्थानिक किंमत ठरली जाते. आपल्याला माहिती आहे याला आपण एकक म्हणतो, हा आहे दशक, हा आहे शतक, हा आहे हजार आणि हा आहे 10,000. बरोबर. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा पद्धतीने ते वाढत जातं. तर ही संख्या दिलेली आहे, पहिलं उदाहरण आहे, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला 5 ची स्थानिक किंमत विचारलेली आहे. तर स्थानिक किंमत काढत असताना काय करायचं की जी संख्या विचारलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही अंक आहेत नाही का, ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जेवढेही अंक असतील त्या सर्व अंकांच्या जागी 0 किंमत ठेवून द्यायची आहे. म्हणजे काय, समजा 5 ची स्थानिक किंमत विचारलेली आहे आणि इथं 5 आहे, तर बाकीच्या सर्व अंकाच्या ठिकाणी किती किंमत घ्यायची आहे 0. म्हणजे काय येईल रे 0 0 5 0 0. हे आलं. एक सोपी पद्धत आहे ही नाही का. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 5च्या अगोदर जेवढे 0 असतील त्याला काय व्हॅल्यू असते का रे, बिलकुल नाही. त्याच्यामुळे हे कट करायचे. तर 500 ही काय आलेली आहे आपली 5 या अंकाची स्थानिक किंमत आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता एकक, दशक आणि शतक तो कितव्या स्थानावर आहे रे, शतक स्थानावर. बरोबर. आणि शतक म्हणजे 100, आणि 5 ला जर आपण 100 ने जरी गुणलं तरी किंमत किती येणार आहे 500च येणार आहे. म्हणजे दोन पद्धती मी तुम्हाला इथं क्लिअर केल्या. पहिली पद्धत, जो अंक विचारलेला आहे तो अंक सोडून इतर सर्व अंकांच्या जागी 0 घेणे. आणि दुसरी पद्धत म्हणजे त्या अंकाचं स्थान बघायचं, एकक आहे, दशक आहे का शतक आहे. शतक असेल किंवा तर
त्या संख्येला 100 ने गुणायचं आहे. अशा दोन पद्धतीने तुम्ही काढू शकता. पण मला असं वाटतं शून्य मांडण्याची पद्धत सोपी आहे. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या अंकाच्या अगोदर जेवढे काही शून्य असतील त्याला काहीही व्हॅल्यू नसते. ठीक आहे. 3ची स्थानिक किंमत काढायची आहे तुम्ही आणि ती मला कमेंटमध्ये सांगायची आहे. ठीक आहे. कमेंटमध्ये पूर्ण कमेंट करायची आहे की 3ची स्थानिक किंमत जी आहे ती अशी आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण दुसऱ्या टाईपचा आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की 2 अंकांच्या स्थानिक किमतीमधला फरक किती. बऱ्याच वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. तर 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. या संख्येमध्ये तुम्हाला 2 5 दिसत असतील. एक आहे शतक स्थानावर 1000 आणि एक आहे 10,000 या स्थानावरती. ठीक आहे. तर सर्वप्रथम जो काही मोठा अंक येणार आहे त्याची स्थानिक किंमत काढून घ्यायची. आता हा 5 आहे. याच्या अगोदर 1 2 3 4 अंक आहेत. त्याच्यामुळं 5 वरती किती शून्य येतील रे? 4 शून्य येतील. बरोबर. या सर्वांच्या जागी आपण शून्य मांडले. त्याच्यानंतर हा दुसरा 5 आहे. याच्या नंतर 2 अंक आहेत. त्याच्यामुळे 5 नंतर 2 शून्य येतील म्हणजे 500. आणि याच्यातला फरक आपल्याला विचारलेला आहे. बरोबर. 50,000 मधून 500 गेले किती रे? शून्यातून 0 0 0. 10 मधून 5 गेले किती? 5. इथं राहिले 9. इथं 4. 9 आधी 9 आणि 4 अशी 4. 49,500 हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आणि एक सरावासाठी मी तुम्हाला देतो. आणि या अंकातील 6 या अंकाच्या या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर दशांश चिन्ह जर आलं तर त्या संख्यांची किंवा त्या अंकांची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची हे आपण पाहूया. तर ही संख्या आहे. ठीक आहे. 157.6813. तर या संख्येमधला 1 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 ला सोडून जेवढेही काही अंक असतील त्याच्या जागी किती मांडायचं आहे? 0. म्हणजे 1. त्यानंतर काय आहे? 2 0 आणि नंतर पॉइंट आहे. बरोबर. 1 2 3 4 अंक आहेत म्हणून 4 शून्य दिले. पण मला एक सांगा, पॉइंट नंतरच्या शून्यांना काही किंमत असते का रे? नाही. त्याच्यामुळे हे नाही दिले तरी चालतात. ठीक आहे. त्याच्यामुळे 1 या अंकाची स्थानिक किंमत किती आली रे? 100. आता घातांकित स्वरूपात स्थानिक किंमत मांडणे. घातांकित स्वरूपात मांडणे म्हणजे काय रे? की 10चा नाही का ती संख्या गुणिले 10चा कितवा घात अशा पद्धतीने मांडणी करावी लागते. म्हणजे का मांडणी करतो आपण घातांकित याच्यामध्ये? तर तुम्ही बघता की बरेच प्रश्नांचे उत्तर जे असतात ते खूप लांब येतात. लांब म्हणजे काय की 90 वरती 5 शून्य किंवा 9,000 वर 9,000 नाही का 9 वरती 10 शून्य, 9 वरती 15 शून्य. तर हे शून्य देणं नाही का, हे शून्य लिहिण्यात बराच वेळ जातो आपला. तर तो न जाता घातांकित स्वरूपात जर त्याची मांडणी केली तर अतिशय लहान याच्यामध्ये आपलं उत्तर जे आहे तेच उत्तर आपण मांडू शकतो. त्यासाठी ह्या घातांकित नाही का स्वरूपाची मांडणी गरजेची आहे. आणि मला एक सांगा, आपलं उत्तर आलेलं आहे 100 आणि ते कोणत्या संख्येचं आहे रे? 1चं. त्याच्यामुळे 1 गुणाकारात 100 हा 10चा कितवा घात आहे रे? दुसरा घात आहे. वर्ग आहे ना, 10चा वर्ग किती? 100 आणि 100 गुणिले 1 किती? 100. जी स्थानिक किंमत इथं आली होती तेच या मांडणीचं देखील हेच उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा अंक पाहूया आपण 5. सेम याच्यामध्ये पण 0 येईल, 5 आणि 0 आणि पॉइंट नंतर त्या शून्यांना काही किंमत आहे का? नाही. त्यामुळे ते नाही लिहिले तरी चालतात.
ठीक आहे. आणि या अंकाच्या अगोदरच्या शून्याला देखील काही किंमत आहे का? नाही, त्यामुळे तो नाही लिहिला तरी चालतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याची घातांकित स्वरूपात स्थानिक किमतीची मांडणी कशा पद्धतीने करू शकतो? तर इथं अगोदर घ्यायचे 5 गुणाकारात 10 आणि 10चा कितवा घात घ्यावा लागेल? समजा इथं मी जर पहिला घात घेतला, 10चा पहिला घात, म्हणजे याचा जो गुणाकार आहे ना तो 50 आला पाहिजे, अशी मांडणी करायची. ही गोष्ट लक्षात ठेवा, नाही का? ते सोपं जाईल तुम्हाला. जसं आपण इथं 10चा दुसरा घात घेतला, 10चा दुसरा घात म्हणजे 10चा वर्ग, किती? 100. आणि इथं किती आलेला आहे? 100 गुणिले 1 बरोबर 100. त्याच पद्धतीने 10चा पहिला घात जर मी घेतला तर 10 गुणाकारात 5, 10चा पहिला घात 10च येतो ना, म्हणून 10 गुणाकारात 5 बरोबर 50. हे आपलं उत्तर भेटतं. ठीक आहे. त्यानंतर आहे 7. त्यानंतर आहे 7. आता मला सांगा, 7च्या अगोदर शून्य दिले तरी त्याला काही किंमत आहे का? नाही. आणि इथं पॉईंट आहे आणि पॉईंटच्या नंतरच्या शून्यांना पण काही किंमत आहे का? नाही. त्यामुळे ते नाही दिले तरी चालतात. ठीक आहे. आता याची मांडणी कशी करता येईल रे? 7 तर घ्यावाच लागेल, गुणाकारात 10चा कितवा घात घ्यावा की त्याचं उत्तर 7 आलं पाहिजे. 10चा जर मी 0वा घात घेतला, ठीक आहे, तुम्ही इथं पण बघू, याच्यावरून पण काढू शकता. इथं 2 आहे, 1 आहे, 0 आहे. अशा पद्धतीने कमी कमी होत आलेलं आहे. आणि इकडं पॉईंटच्या नंतर जे असतील ते मायनस मध्ये असतील, -1, -2, -3 अशा पद्धतीने येणार आहे. ते आपण बघणारच आहोत. तुम्हाला माहिती आहे 10चा 0वा घात काय असतो रे? कोणत्याही संख्येचा, मी कोणत्याही संख्येचा म्हणतो, म्हणजे 500चा 0वा घात घ्या किंवा 1000चा 0वा घात घ्या, तुम्ही 499चा 0वा घात घ्या, या सर्वांचं उत्तर काय असतं रे? 1 असतं. 1 घातांक या चॅप्टरमध्ये हा नियम आहे. तुम्ही एक बघू शकता की कोणत्याही संख्येचा 0वा घात हा किती असतो रे? 1च असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न मला वाटतं मुंबई पोलीसला देखील विचारण्यात आलेला होता, नाही का? तर 10चा 0वा घात किती असणार आहे? 1 असणार आहे, बरोबर. म्हणून 7 गुणिले 1 बरोबर काय उत्तर येणार आहे? 7 येणार आहे. आणि इथे किती आहे? 7च आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर 6 आहे, बरोबर. 6च्या अगोदर 3 शून्य आहेत, बरोबर. 1, 2, 3 पॉइंट, नंतर 6 आणि त्याच्यानंतर 1, 2, 3 अंक आहेत म्हणून 3 शून्य दिले. ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांगा, या अगोदरचे शून्य जे आहेत त्याच्यामध्ये ह्या 2 शून्यांना काही किंमत नसते, त्यामुळे 1 शून्य दिलं तरी चालतो पॉईंटच्या अगोदर. त्याच पद्धतीने हे जे काही शून्य आहेत ना समोरचे, यांना देखील काहीही किंमत नसते, त्यामुळे 0.6 काय आणि 0.6000 जरी लिहिलं तरी ते एकच असतं. ठीक आहे. मग आता याची मांडणी तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल? तुम्हाला 6 भागिले किती करावं लागेल की 0.6 उत्तर येईल रे? तर 6 भागिले 10 करावं लागेल. आता या भागाकाराचं उत्तर काय येणार आहे रे? 0.6 उत्तर येणार आहे. म्हणून आपल्याला मांडणी करत असताना कशा पद्धतीने करावी लागेल? तर 6 गुणाकारात 10चा वजा पहिला घात. 10चा पहिला घात काय असतो रे? 10चा पहिला घात 10च असतो. आणि नाही का, त्यानंतर 10ला जर आपण 6ने गुणलं तर काय उत्तर येणार आहे रे? 0.6 उत्तर येणार आहे. कारण हे वजा आहे, बरोबर, त्याच्यामुळे हे खाली लिहावे लागतात, नाही का? 6 गुणाकारात 1/10 हे अशी मांडणी आहे खरं तर. मग याचं उत्तर काय येईल रे? 6/10 बरोबर 0.6. बघा ना, 6 2×10 0.6 हेच उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीने आहे हे सर्व. इथं आपण वजाकारे लिहिले कारण 6 हा जो अंक आहे तो दशांश अंकाच्या पुढे आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आहे 8. 8ची किंमत किती येणार आहे? 0.
0.08 येणार आहे. याच्या पुढच्या शून्यांना काही किंमत असते का? नाही. आणि अगोदरच्या ह्या तीन मधल्या 2च शून्य आपण कट केले, 1 शून्य लिहायचा, कारण पॉइंट नंतर काहीतरी अंक असला पाहिजे त्याच्यामुळे. तर याची मांडणी कशी करता येईल? आता वरती जर 8 लिहिले तर खाली किती लिहिले तर 0.08 उत्तर येईल रे? 100. कारण दशांश स्थानाच्या नंतर किती अंक आहेत? 2. इथं किती होता? 1 म्हणून 10 लिहिले. इथं किती आहेत? 2 म्हणून इथं 100 लिहिले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग याची मांडणी कशी करता येईल? 8 गुणाकारात 10चा दुसरा घात. पण हा दुसरा घात वजा येईल का? कारण हे 100 खाली आहेत आणि हे 10 पण खाली होते, त्याच्यामुळे इथं वजा लिहिलं. अशा पद्धतीने. त्यानंतर आहे 1. 1चं काय येईल? स्थानिक किंमत 0.001. आणि याची मांडणी कशी करता येईल रे? 1 छेदामध्ये 1000. 3 शून्य का? कारण 1, 2 आणि 3 शून्य आहेत ना. 3 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 1 वरती किती शून्य दिले रे? 3 शून्य दिले. आणि याची मांडणी कशी करता येईल? 1 गुणाकारात 10चा वजा तिसरा घात. तिसरा घात का? कारण 1 वरती किती शून्य आहेत? 3 म्हणून. आणि हे कसे आहेत? खाली आहेत, छेदस्थानी आहे म्हणून -3. तर मला या 3ची स्थानिक किंमत तुम्ही आणि घातांकित स्वरूपातली किंमत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करणार आहात. यानंतर आपण पाहत आहोत पक्षांतर. पक्षांतर म्हणजे जे काही आपलं नाही का गव्हर्नमेंटमध्ये आता सध्या लेटेस्टमध्ये जे काही पक्षांतर झाले ते पक्षांतर वेगळे आणि आपले पक्षांतर वेगळे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पक्षांतर म्हणजे काय? तर बघा प्रश्न दिलेले आहेत. 2x बरोबर 16 तर x बरोबर किती? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. पण बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांना काय होतं की अशा पद्धतीत नाही का ट्रान्सफर करणं, म्हणजे ह्या बाजूकडून ह्या बाजूला घेऊन जाणं, म्हणजे प्लसचं मायनस काय करायचं, गुणिलेचं काय करायचं, ह्या गोष्टी लक्षात येत नाही. तर त्या व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. तर 2x बरोबर 16 तर x बरोबर किती? आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? x ची किंमत काढायची आहे. लक्ष द्या. बघा 2x म्हणजे याच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं रे? गुणाकाराचं चिन्ह असतं, बरोबर. तर आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? x ची. त्याच्यामुळे या 2 ला या बाजूला घेऊन जायचं आहे, बरोबर. तर मला सांगा, हे या बाजूला गुणाकारामध्ये आहेत आणि गुणाकाराचं जर आपण पलीकडल्या बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला घेऊन जात आहोत ते कशामध्ये होतं? भागाकारामध्ये होतं, बरोबर. त्याच्यामुळे हा x जागेवरच राहील, बरोबर. या ठिकाणी किती आहेत रे? अगोदरचे 16 आहेत आणि हे 2 भागाकारामध्ये म्हणजे भागिले 2 होणार आहेत. आणि म्हणून ह्यांचा जर भाग केला तर कितीचा भाग जातो रे? 8चा. आणि म्हणून x ची किंमत किती आली? 8 आली. अशा पद्धतीने. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा. x अधिक 2 बरोबर 16 तर x बरोबर किती? आता बघा x अधिक 2 म्हणजे इथं कशाचं चिन्ह आहे? अधिकचं चिन्ह आहे. अधिक 2 आहेत. अधिक 2 जर आपण दुसऱ्या बाजूला नेले, या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे या बाजूला नेले तर कोणतं प्लसचं काय होणार आहे? मायनस होणार आहे. हे x जागेवरच राहतील, बरोबर. हे 16 अगोदरचे त्याच ठिकाणी राहतील आणि प्लसचं काय होईल? मायनस होईल, -2. आणि उत्तर काय येईल रे? 14. x ची किंमत काय आली? 14. त्याच पद्धतीने तिसरं उदाहरण बघा. 2x भागिले 3 बरोबर 14. आता हे 3 जे आहेत या ठिकाणी काय आहेत रे? भागाकारामध्ये आहेत. आणि तेच या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जर पक्षांतर केलं आपण तर ते काय होणार आहेत? गुणाकारामध्ये होणार आहेत. वरचे 2x ॲज इट इज लिहून घ्यायचे. 2x बरोबर
14 आहेत तसे, आणि हे भागाकारातले इकडे काय होतील रे, गुणाकारात 3. ठीक आहे. त्यानंतर हा गुणाकार करून घ्या. 14 1 14, 14 2 28, 14 3 42. म्हणजे काय आलं रे आपलं, 2x बरोबर 42. आता जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये केलं होतं त्याच पद्धतीने हे काय आहेत, गुणाकारात आहेत, इकडे आले भागाकारात जातील. मग x बरोबर काय येईल रे, 42 भागिले 2. बे 2 4, बे 1 बे, म्हणजे 21 हे काय आलं रे आपलं उत्तर आलं. त्याच पद्धतीने आता हे उदाहरण बघा. x प्लस 1/2 बरोबर 3. तर x बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. बरेच जण ह्या उदाहरणामध्ये काय होतं, घाई गडबडीमध्ये आपण चुका करतो आणि आपला एक हातचा मार्क निघून जातो. लक्ष द्या, x अधिक 1/2 हे किती आहे, इथं कशाचं चिन्ह आहे रे, अधिकचं चिन्ह आहे. तेच जर या बाजूला गेले तर काय होईल, वजा. म्हणजे x बरोबर 3 वजा 1/2. म्हणजे ह्या 1/2 ला आपण काय केलं, या साईडला ट्रान्सफर केलं. 3 वजा 1/3. आता बऱ्याच जणांना ही वजाबाकी कशी करायची ही गोष्ट लक्षात येत नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं होतं की कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी जर काहीच नसेल तर किती असतो रे, 1 असतो. परिमेय संख्या सांगत असताना मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती. 2 असेल तर खाली किती असतं, 1 असतात. ठीक आहे. जर तुम्हाला सरळ सरळ वजाबाकी करता येत नसेल तर सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. याच्या खाली 3च्या छेदस्थानी काहीही नाहीये, याचा अर्थ 1 असतो. म्हणजे 3/1 वजा 1/2. ठीक आहे. आता ही वजाबाकी करण्यासाठी ही पण 2 पद्धतीने करता येते. पहिली पद्धत आहे तिरकस गुणाकार करून, आणि दुसरी पद्धत आहे छेद समान करून. छेद समान करून जरी पहिल्यांदा आपण तिरकस गुणाकार करूया. 3 गुणाकारात 6, 2 करायचे, 3 दुने 6, वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह, 1 गुणिले 1 बरोबर 1, आणि छेदाचा गुणाकार करायचा. 2 गुणाकारात 1 बरोबर 2, अशी मांडणी करायची. 6 वजा 1 किती रे, 5, आणि 2 जशास तसे, म्हणजे 5/2 हे काय आले, आपल्या x ची किंमत आली. दुसरी पद्धत काय सांगते, छेद समान करून. म्हणजे इथं जर 2 असतील तर इथं पण 2 करायचे, तर 2 करायचे तर याला कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. आणि याला जर 2 ने गुणलं तर वरच्याला पण 2 ने गुणावं लागेल. म्हणजे व्हायला तर काय, 6/2 वजा 1/2. 6 छेद समान आहे म्हणजे आपण सरळ सरळ वजाबाकी करू शकतो. 6 मधून 1 गेले 5, आणि 2 जशास तसे, तेच उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. अशा उदाहरणांची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली तरच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आणि कॉन्फिडन्स वाढला तरच आपण नाही का, जो काही आपल्याला वेळ दिलेला असतो त्या वेळेच्या अगोदर आपण ते उदाहरणं सोडवू शकतो. ठीक. त्यानंतर बघा 3x. आता हे जे 2 उदाहरणं आहेत, ठीक आहे, हे तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचे उत्तर तुम्ही मला वहीमध्येच लिहा, कमेंट करू नका. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पक्षांतर हा पाठ देखील बघितलेला आहे. आता याच्यानंतर आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या ह्यांची बेरीज कशा पद्धतीने करतात ते बघणार आहोत. तर आता आपण आपल्या पोलीस भरती परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल, समसंख्यांची बेरीज असेल, विषम संख्यांची बेरीज असेल, हे प्रश्न आता आपण पाहणार आहोत. आपला या प्रश्नांमधून 1 ते 2 मार्कचा जो प्रश्न येणार आहे ते मार्क्स आपले फिक्स होणार आहेत. ठीक आहे. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज याच्यामध्ये आपण 3 प्रकार बघणार आहोत, A, B आणि C. ठीक आहे. हा असेल तुमचा B आणि C. अशा 3 टाईप मध्ये आपण नैसर्गिक संख्या बघणार आहोत. तर A मधलं टाईप 1 आहे
1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची. ठीक आहे, याच्यामध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो आपल्याला. 1 + 2 + 3 ते डॅश डॅश अप टू 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. बरोबर. किंवा दुसऱ्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो हाच प्रश्न, तर 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात रे, 1 पासून कुठपर्यंत, अनंतपर्यंत. ठीक आहे, तर 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा दोन वाक्यरचनेमधून आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचा उत्तर काढण्यासाठी एकच सूत्र आहे. ठीक आहे, आणि ते सूत्र म्हणजे n इन ब्रॅकेट n + 1 / 2. आता बऱ्याच जणांना काय होतं की सूत्र लक्षात राहत नाहीत, तर त्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील एक ट्रिक सांगितली होती की ज्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाहीत त्या एका पेजवर लिहून काढायच्या आणि त्या दिवसातनं 2 वेळेस बघायच्या. अशा पद्धतीने किती दिवस, 5 ते 6 दिवस तुम्ही बघत राहा, नाही का. तर 7व्या आणि 8व्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की ती गोष्ट जी आहे तुमच्या माइंडमध्ये एकदम फिट झालेली आहे. ही ट्रिक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितली होती. ठीक आहे, तर n म्हणजे काय, बऱ्याच जणांना काय होतं n म्हणजे काय घ्यायचं हेच लक्षात येत नाही. तर मी तुम्हाला इथे लिहून देतो की n म्हणजे काय असतं, तर एकूण किंवा दिलेल्या संख्या. एकूण दिलेल्या संख्या जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. काय असतं, n म्हणजे एकूण दिलेल्या संख्या. मला एक सांगा, 1 ते 50 पर्यंत एकूण किती संख्या दिलेल्या आहेत. तर 1 ते 50 म्हणजे एकूण किती संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला, 50 संख्या दिलेल्या आहेत. किती, 50. मग n ची किंमत आपण इथं किती घेणार आहे, 50 घेणार. म्हणजे n बरोबर जर 50 असेल तर 50 गुणाकारात 50 अधिक 1 भागिले 2. ठीक आहे, तर ह्या 2 ने याला जर भाग दिला तो जातो 25चा आणि पुढं 25 गुणाकारात 51. हा जर गुणाकार तुम्ही केला तर अशा पद्धतीचा जो गुणाकार असतो ना, आता बघा आपल्याला 25चा पाडा येतो, सर्वांनाच येतो. 25चा पाडा आपल्याला कितीपर्यंत म्हणायचा, 1 पर्यंत एकदा म्हणायचा आणि 5 पर्यंत एकदा म्हणायचा. मग 25 एके 25, 5 हातचे किती गेले रे, 2 आणि 25 5 125. 125 अधिक 2 किती झाले रे, 127. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, 1275. म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असणार आहे, 1275. आणि 25चा पाडा देखील येत नाही, असे एवढी गरिबी माणसाकडे नसावी. म्हणजे नाही का, मी एका सरांचं ऐकलं होतं असं की आपण पैशाने गरीब असलो तरी एक वेळेस चालतं, पण जे काही पाढे किंवा जे काही वर्ग घन हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आल्या पाहिजेत, याच्यामध्ये आपली गरिबी नसली पाहिजे असं. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी सूत्र सांगितलं. हे सूत्र एका पेजवरती लिहून काढा आणि ते दररोज बघत चला आणि ते कुठं वापरलं आहे आपण ते देखील बघत चला. ह्या सूत्राला जर तुम्ही अजून एक्सप्लेनेशन की हा बाबा ना एकदम मला ना याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, तर बघा आपल्याला विचारलं 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आणि घेतलंय काय, डायरेक्ट 50 गुणाकारात पुढची संख्या. बरोबर, म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा ही पहिली संख्या गुणाकारात पुढची संख्या भागिले 2, असं जरी तुम्ही सूत्र बनवलं तरी ते चालून जाईल. ठीक आहे, आता हे दुसरा प्रश्न बघा. 1 ते 39 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला, किंवा तेच अशा पद्धतीने देखील देऊ शकतात. ठीक आहे, सेम मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एकूण संख्या घ्यायच्या आहेत. सूत्र लक्षात ठेवा, 39 गुणाकारात 40, कारण याच्यामध्ये 1 मिळवतो ना आपण, भागिले 2.
बरोबर. ह्या 2 ने याला भाग द्या, कितीचा भाग गेला रे 20चा. शून्य आहे, शून्य ॲज इट इज लिहून काढला. 2 ने ह्या 39 ला गुणा, 9 दुने 18, 1808 हातचा गेला 1, 3 दुने 6 अधिक 1 7, 780 हे काय आलं तुमचं 1 ते 39 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आली. ठीक आहे. त्यानंतर सरावासाठी मी तुम्हाला 2 उदाहरणं दिलेली आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. 1 ते 72 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आणि 1 ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. ठीक आहे. याच्यामध्ये बी मध्ये टाईप बी म्हटलं तरी चालेल किंवा टाईप 2 म्हटलं तरी चालेल. दुसऱ्या पद्धतीने आपण कसा प्रश्न विचारू शकतात नैसर्गिक संख्यांवरती, तर एकूण नैसर्गिक संख्या काढायला सांगतात आपल्याला आणि त्या कशा काढायच्या हे आपण आता पाहणार आहोत. ठीक. 1 ते 90 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात, 1 पासून चालू होतात. त्या कुठपर्यंत आहेत तर अनंतपर्यंत आहेत. आता हा प्रश्न 1 पासून विचारला आहे म्हणून सहज सांगू शकतो कोणी की 1 ते 90 पर्यंत 90 काय आहेत रे, नैसर्गिक संख्या आहेत. ठीक. पण तेच जर मी तुम्हाला 1 पासून न विचारता 11 ते 90 विचारलं तर काय सांगता येईल तुम्हाला? तर याचं उत्तर कशा पद्धतीने काढू शकतो आपण? बघा, 11 ते 90 पर्यंतच्या आपल्याला नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत. तर पहिल्यांदा 90 वजा 11 करून घ्या. 90 मधून 11 गेले किती रे? 10 मधून 1 गेला 9 आणि 8 मधून 1 गेला 7. 79. ठीक आहे. 79 आलं. याच्यामध्ये प्लस 1 करा. ठीक आहे. आता काय होतं, बऱ्याच जणांना ना हे प्लस 1 का करायचं तीच गोष्ट माहित नसते. ठीक आहे. प्लस 1 का करायचं याचं मेन मी तुम्हाला रिझन सांगतो. बघा, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात आणि त्या अनंतपर्यंत आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण याची वजाबाकी करतो ना त्यावेळेस ही 90 संख्या तर आपण पकडतो, परंतु ही ज्यावेळेस 11 वजा करतो ना तरी स्वतः ही देखील काय आहे, एक नैसर्गिक संख्या आहे. आणि ज्यावेळेस आपण वजाबाकी करत असतो त्यावेळेस ही स्वतः जी संख्या आहे ना ती आपण धरत नाही. आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला काय करायचं आहे रे, प्लस 1 करायचं आहे. म्हणजे एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत रे? 11 ते 90 पर्यंत 80. किती आहेत? 80. मग ह्याचं देखील सूत्र बनवू शकता तुम्ही. कसं बनवू शकता तर मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. हा अधिक 1 कंपल्सरी आहे ह्या एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी, त्यामुळे तो लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगितलं का आपण प्लस 1 करतो, कारण ज्यावेळेस आपण ही वजाबाकी करत असतो त्यावेळेस स्वतः ही जी 11 आहे किंवा स्वतः ती जी पहिली संख्या आहे ना ती आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करत नसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्लस 1 करावा लागतो, कारण ती स्वतः ही देखील एक काय आहे रे, नैसर्गिक संख्या आहे. आणि ही गोष्ट डोक्यामध्ये फिट करून ठेवा, कारण बऱ्याच मुलांना मी बघितलंय की हे प्लस 1 मुळे काय होतं, तुमचं उत्तर चुकतं आणि पर्यायामध्ये पहिला किंवा दुसराच पर्याय 79 देतात, जेणेकरून मुलं तो बघितल्याबरोबर काय करतील, टिक करतील, कारण आपल्याकडे वेळ कमी असतो त्याच्यामुळे. ठीक आहे. तर आता मला सांगा 39 ते 119 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? सेम मोठी संख्या 119 वजा लहान संख्या 39 कंस करा अधिक 1. हा अधिक 1 ला कधीच विसरायचा नाही. ठीक आहे. किती येईल यांची वजाबाकी? 9 वजा 9 किती रे? 0. 1 वजा 3 जातात का? नाही. 11 मधून 3 गेले किती रे? 8. इथं 0 म्हणजे काय, त्याचं काही घ्यायची गरज नाही. अधिक 1 81. ही काय आली? 39 ते 119 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आल्या आहेत 81. म्हणजे 39 ते 119 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत रे? 81 नैसर्गिक संख्या आहेत. हा प्लस 1 का केला मी? हे वारंवार स्वतःला विचारा, नाही का.
की प्लस 1 का केला आपण, कारण वजाबाकी करत असताना जी पहिली संख्या असते ती आपण धरत नाहीत आणि त्या संख्येला ती संख्या देखील काय आहे, एक नैसर्गिक संख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला +1 करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, 41 ते 205 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. सेम तेच, मोठी संख्या वजा लहान संख्या कंस अधिक 1. कंस सोडवा अगोदर. 5 मधून 1 गेला 4, 0 मधून 4 जातात का, नाही. 10 तून 4 गेले 6 आणि इकडला 1 हातचा घेतला होता म्हणजे इथं राहिला 1, 1 164 अधिक 1 बरोबर 165. ही काय आली रे तुमची संख्या आली. कोणती, 41 ते 205 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या एवढ्या आहेत. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता आपण पाहूया टाईप सी. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्यांमधला ए बी बघितला आपण. आता बघणार आहोत आपण सी टाईप मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. तर 2 किंवा त्यापासून पुढच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची हे आपण टाईप सी मध्ये बघणार आहोत. बघा, प्रश्न अशा पद्धतीने विचारला, 3 अधिक 4 अधिक 5 अधिक डॅश डॅश अप टू 50 पर्यंत अशी बेरीज किती, असा प्रश्न विचारतात. किंवा 3 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीने आपल्याला काय करतात, ते प्रश्न विचारतात. आणि बघा, आपण ए मध्ये काय बघितलं, 1 पासून जर आपल्याला विचारलं नाही का, 1 अधिक 2 अधिक अशा पद्धतीने जर नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली तर आपण काय सूत्र वापरलं त्यासाठी, एकूण संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2. आणि त्यानंतर मी तुम्हाला बी मध्ये सांगितलं की एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या. ठीक आहे. आणि टाईप सी मध्ये आपण बघतोय की 1 पासून न देता जर 2, 3 किंवा 10, 15 किंवा 38 किंवा 42 पासून पुढच्या नैसर्गिक संख्येची बेरीज जर काढायची असेल तर ती कशा पद्धतीने काढायची ते आपण आता बघणार आहोत. बघा, 3 पासून आपल्याला विचारलंय 3 ते 50 पर्यंतच्या. त्याचं एक सूत्र आहे, लक्षात ठेवा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणाकारात एकूण संख्या. ठीक आहे. तर हे त्याचं सूत्र आहे, हे लिहून घ्या व्यवस्थित. याच्यामध्ये किमती टाका. पहिली संख्या काय आहे रे, 3 अधिक शेवटची संख्या काय आहे रे, 50 भागाकारात 2 गुणाकारात एकूण संख्या. एकूण संख्या कशा काढायच्या हे मी तुम्हाला बी मध्ये सांगितले. अगदी त्याच पद्धतीने काय करतो आपण, यांची वजाबाकी करतो. 50 मधून 3 गेले 47 आणि अधिक 1 करतो. अधिक 1 का करतो हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. किती आले टोटल, 48. यांचा भाग याला 2 ने भाग द्या, 2 दूने 4, 2 चौक 8 आणि यांची बेरीज आली 53. गुणाकारात 24 करा. ठीक आहे. 24 त्रिक 72, हातचे गेले 7, 24 पाचे 120 अधिक 7 127. किती आलेली बेरीज एकूण, 1272. ठीक आहे. तर ही आली बेरीज 3 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची. ठीक आहे. अशा पद्धतीने हे टॅकल करायचं आहे आपल्याला. दुसरं उदाहरण बघा, सेम मांडणी. काय करायची, सूत्र काय आहे त्याचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, 38 अधिक 88 भागिले 2 गुणाकारात एकूण संख्या. एकूण संख्या कशा काढायच्या हे तुम्हाला मी सांगितलं. ह्यांची वजाबाकी अधिक 1 हे नैसर्गिक संख्यांसाठी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण सर्व काय, दोन्ही पण काय आहेत रे, त्या नैसर्गिक संख्या आहेत. त्यामुळे मग एकूण नैसर्गिक संख्या कशा काढणार आपण, 88 मधून 38 घालवा. 8 मधून 8 गेले किती रे, 0 आणि 8तून 3 गेले किती, 5 अधिक 1 किती आले रे, 51. गुणाकारात 51 आले. आता यांची बेरीज करा. 38 अधिक 88, 8 आणि 8 16, हातचा गेले 1, 8 आणि 4 12, 126 भागिले 2 गुणाकारात 51 बरोबर 2 सख 12 आणि 2 त्रिक 6 गुणाकारात 51. ह्यांची गुणाकार करा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे.
पुढचं देखील एक उदाहरण बघूया. सूत्र काय आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण संख्या आणि एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी यांची वजाबाकी करा. 2 मधून 2 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, 9 मधून 4 गेले 5 अधिक 1 किती आले रे? 51. आणि मग हे सोडवा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. अगोदर बेरीज करा, नंतर भागिले 2 आणि मग गुणाकारामध्ये 51. तर अशा पद्धतीने नैसर्गिक संख्यांमध्ये आपण ए, बी आणि सी पाहिलेला आहे. तर दुसरं टाईप आहे आता समसंख्यांची बेरीज करणे. याच्यामध्ये पण आपण ए, बी आणि सी बघणार आहोत. तर बघा, ए मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन पासूनच्या समसंख्यांची बेरीज कशी करावी. म्हणजे जसं नैसर्गिक संख्या 1 पासून दिल्या तर त्याचं सूत्र आपण बघितलं होतं n इन ब्रॅकेट n + 1 डिवायडेड बाय 2, बरोबर. त्याच पद्धतीने जर 2 पासून समसंख्या काढायच्या असतील, कारण समसंख्या कुठून सुरुवात होते? 2 पासून. त्यामुळे जसं नैसर्गिक संख्यांसाठी 1 ही सुरुवात होती, तसं समसंख्यांसाठी 2 ही काय आहे? सुरुवात आहे. तर 2 पासून समसंख्या जर काढायच्या असतील, त्यांची बेरीज जर आपल्याला काढायची असतील, तर कशा पद्धतीने काढू शकतो आपण? n इन ब्रॅकेट n + 1 हे त्याचं काय आहे रे? सूत्र आहे. आणि n बरोबर काय असणार आहे? एकूण समसंख्या. ठीक आहे. अजून एक तुम्हाला मी नैसर्गिक संख्याबद्दल सांगतो. तुम्ही काय करायचं आहे आता? नैसर्गिक संख्या मी तुम्हाला जी ए, बी आणि सी टाईप शिकवली, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ए टाईप मध्ये एक सूत्र होतं आणि सी टाईप मध्ये हे एक सूत्र होतं. तर तुम्ही काय करायचं आहे? जे मी हे सूत्र तुम्हाला लिहून दिलेलं आहे सी मध्ये, की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण संख्या. तर हे सूत्र वापरून ए मध्ये जे 3 उदाहरणं आणि सरावासाठी दिलेले 2 उदाहरणं, हे जे 5 उदाहरणं आहेत ना, ते 5ही उदाहरणं तुम्ही ह्या सूत्राने सोडवायची आहेत. आणि सुटतात का नाही ते बघायचं आहे. उत्तर तुमचं सेम आलं पाहिजे, कारण हे सूत्र देखील तिथं लागू पडतं. मुळात हे सूत्र सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी म्हणजे या सूत्राने तुम्ही समसंख्या, विषम संख्या आणि नैसर्गिक संख्याची बेरीज सर्व या सूत्रावरून करू शकता. ठीक आहे. तर वापरून बघा आणि उत्तर तेच आलं का नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर आपण बघत होतो 2 पासूनच्या समसंख्यांची बेरीज, आणि त्याचं सूत्र मी तुम्हाला लिहून दिलं आहे n इन ब्रॅकेट n + 1. आणि n बरोबर मी तुम्हाला सांगितलं की एकूण समसंख्या. आणि एकूण समसंख्या कशा काढायच्या? तर बघा, 2 पासून 50 पर्यंत किती समसंख्या आहेत? 50 ला जर आपण 2 ने भागलं तर किती येतं रे? 25. आणि हे 25 काय आहेत रे? एकूण समसंख्या आहेत 2 ते 50 पर्यंत. साहजिकच आहे. बघा ना, 1 ते 10 पर्यंत किती समसंख्या आहेत? 5. 10 ते 20 पर्यंत 5, 20 ते 30 पर्यंत 5, 30 ते 40 पर्यंत 5 आणि 40 ते 50 पर्यंत 5. 5 चौक 20. तर अशा पद्धतीने 5 चौक 20 आणि नंतर अधिक 5 ते 40 ते 50 पर्यंतच्या पण, म्हणजे 5 5 25 अशा एकूण किती? 25 समसंख्या आहेत. आणि मग राहिलेल्या कोणत्या असणार आहेत रे? 25 विषम संख्या असणार आहेत. बरोबर ना? तर अशा पद्धतीने आहे. मग हे सूत्र आहे त्याचं समसंख्यांची बेरीज 2 पासून काढण्यासाठीचं. मग काय आहे रे सूत्र? n बरोबर किती भेटलं आपल्याला? 25 गुणाकारात 25 अधिक 1 26 बरोबर 25 आणि 26 चा गुणाकार करा. 25 चा वर्ग किती रे? 625 अधिक 25 करा 650. हे काय आलं आपलं रे? 2 पासून 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आली. ठीक आहे. तर दुसरं उदाहरण बघा आता. 2 ते 98 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती?
सूत्र काय आहे, n इन ब्रॅकेट n प्लस 1. n बरोबर काय असतं हे नेहमी लक्षात ठेवा, एकूण समसंख्या. ठीक आहे. 98 ते 2 ते 98 पर्यंत किती समसंख्या आहेत, तर ते काढण्यासाठी 98 ला 2 ने भागा. का 2 ने भागा? कारण नैसर्गिक संख्यांमध्ये 2च्या फरकाने काय येत असतात रे, समसंख्या येत असतात. म्हणजे 2 × 8 उरला 1, 2 × 9 18, 49 काय आहेत रे, समसंख्या आहेत. मग राहिलेले 49 काय आहेत, विषम संख्या आहेत. मग याचा गुणाकार करा, 49 गुणाकारात 50 बरोबर 0 दिला, 5 × 9 45, हातचे गेले 4, 5 × 4 20, 20 + 4 किती रे, 24. 2450 हे तुमचं उत्तर आहे 2 ते 98 पर्यंतच्या सर्व समसंख्यांच्या बेरजेचं. ठीक आहे. तिसरा प्रश्न, आता तुम्ही मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. सूत्र लक्षात ठेवा, सूत्र खूप महत्वाची असतात कोणतंही गणित सोडवण्यासाठी. ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं, समसंख्यांमध्ये देखील ABC आहे, त्यातला आपण A बघितला. 2 पासून जर संख्या दिल्या तर त्यांची समसंख्या दिल्या तर त्यांची बेरीज कशी करायची. आता B मध्ये आपण बघणार आहोत एकूण समसंख्या कशा काढाव्या. ठीक आहे. 2 ते 50 पर्यंत किती समसंख्या आहेत, वरती आपण बघितला प्रश्न, 2 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, आणि त्याच्यात आपण हे देखील काढलं की किती आहेत, एकूण समसंख्या 25. कसं काढलं रे आपण, शेवटची संख्या भागिले 2, 50 भागिले 2. 2च का भागिले, कारण प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, त्यामुळे 25 हे आपलं उत्तर आलं. पण 2 पासून न विचारता जर तुम्हाला मी 50 पासून विचारलं तर 50 ते 108 पर्यंत मला सांगा बरं किती समसंख्या आहेत, असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कशा पद्धतीने काढू शकतो आपण. तर याचं उत्तर काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एकूण समसंख्या कशा काढल्या हे आपण 2 पासून बघितलं, पण आता आपल्याला किती पासून बघायचं आहे रे, 50 पासून. याची आणि याची वजाबाकी करायची पहिल्यांदा. 108 वजा 50 आणि भागिले 2 अधिक 1. आलं का अधिक 1? परत मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की +1 कधी घ्यायचं असतं आणि का घेत होते, बरोबर. नैसर्गिक संख्या बघत असताना मी तुम्हाला सांगितलं, नैसर्गिक संख्यांमध्ये आपण +1 करतो का, कारण वजाबाकी करत असताना आपण जी पहिली संख्या आहे ना, पहिली नैसर्गिक संख्या ती पकडत नाही. आणि त्याच पद्धतीने तेच रिझन इथं देखील लागू होतं की एकूण समसंख्या काढत असताना आपण ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस जी ही 50 आहे, ही 50 देखील एक समसंख्या आहे आणि ती संख्या आपण वजाबाकी करत असताना पकडत नाहीत. त्याच्यामुळे +1 करणं गरजेचं आहे, कारण ती समसंख्या आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येईल, 108 वजा 50. 100 मधून 50 घालवा, किती राहिले रे, 50. किती राहिले, 50 अधिक 8 म्हणजे 58 भागिले 2 अधिक 1 बरोबर 2 दुने 4, 2 9 18 अधिक 1 बरोबर किती आले रे, 30. 30 काय आले रे, तुमच्या एकूण समसंख्या 50 ते 108 पर्यंतच्या. हे लक्षात आलं गोष्ट तुमच्या. व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि मग तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं त्यानंतरचं आपण उदाहरण बघत आहोत. 55 ते 98 पर्यंत किती समसंख्या आहेत. ठीक आहे. 55 ते 98. आता मला एक गोष्ट सांगा, जर यांची आपण वजाबाकी केली तर त्याला 2 ने भाग जाणार आहे का, नाही जाणार, कारण ही विषम आहे आणि ही सम आहे आणि विचारले आपल्याला समसंख्या. तर नेहमी लक्षात ठेवा, एकूण समसंख्या काढताना किंवा एकूण विषम संख्या काढताना दोन्हीही संख्या नाही का दरम्यानच्या
दरम्यानच्या समसंख्या किंवा दरम्यानच्या विषम संख्या काढत असताना दिलेल्या दोन्हीही संख्या एकतर सम असायला पाहिजेत किंवा दोन्हीही विषम असायला पाहिजेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 55 ते 98 पर्यंतच्या किती समसंख्या आहेत हे काढण्यासाठी आपल्याला एकतर हिला सम करा किंवा हिला विषम करा, दोन्हीपैकी काहीही करा. याला जर मी मागे 54 घेतलं सपोज, ठीक आहे, आता मी या ठिकाणचं पुसतो 2 मिनिटं. ठीक आहे, इथं लक्ष द्या, याच्यासाठी आपण सोडवतो, ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे. 55 ऐवजी मी जर दोन्हीही सम किंवा विषम करायचेत आपल्याला, मी ठरवलं की दोन्हीही मला सम करायचेत, मग मी मागची एक समसंख्या घेतली. कोणती घेतली? 54. 54 ते 98. आता मी काढू शकतो का एकूण समसंख्या? हो. कशा पद्धतीने रे? वजाबाकी करून. 98 भागिले 2, सॉरी 98 वजा 54 भागिले 2. आता तुम्ही म्हणाल प्लस 1 कर, प्लस 1 करा, पण नाही, प्लस 1 करायचा नाही. का करायचा नाही? कारण तुम्हाला इथं समसंख्या दिलेली का रे? नाही दिलेली, तुम्ही ती करून घेतली ना. बरं, इथं जर मी 55 च्या मागची संख्या न घेता पुढची संख्या घेतली असती तर, 56 घेतली असती तर मला प्लस 1 करावा लागला असता. का? कारण विचारलेल्या प्रश्नामध्ये 55 ते 98 आहे आणि 55 नंतर 56 ही पहिली समसंख्या आहे, म्हणून प्लस 1 करावा लागला असता. पण मी 55 पासून न घेता 54 पासून घेतलेला आहे, म्हणजे -1 केलेला आहे. आणि 54 पासून विचारलंय का आपल्याला? नाही, त्याच्यामुळे प्लस 1 करता येणार नाही. किती आलं मग? 98 वजा 54, 8तून 4 गेले 4 आणि 9तून 5 गेले 4 भागिले 2 बरोबर किती आलं रे? 22. 22 काय आल्या रे तुमच्या एकूण समसंख्या 55 ते 98 पर्यंतच्या. जर तुम्हाला कन्फर्म वाटत नसेल तर तुम्ही लिहून काढा सर्व समसंख्या, जाऊ द्या वेळ, जाऊ द्या एक पेज वायाला, पण तुमची कन्सेप्ट क्लिअर जर झाली तर ती दीर्घकाळपर्यंत तुमच्या माइंडमध्ये फिट राहते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक. तर 2 पासून पुढच्या संख्या दिल्या तर बेरीज किंवा वजाबाकी, सॉरी बेरीज कशी करावी हे आपण आता पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण यासाठी एक सूत्र आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला नैसर्गिक संख्यांमध्ये सांगितलं होतं की पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या. त्याच पद्धतीने पहिली समसंख्या अधिक, सॉरी गुणाकार नाही आहे, अधिक शेवटची नैसर्गिक संख्या, शेवटची समसंख्या भागाकारात, या साईडला घेऊ जरा, पहिली समसंख्या अधिक शेवटची सम भागिले 2 गुणाकारात एकूण समसंख्या. हे काय आहे रे? हे सूत्र आहे. जर आपल्याला 2 पासून न देता 2च्या पुढच्या संख्येपासून जर समसंख्या दिल्या तर त्या समसंख्यांची बेरीज कशी काढायची, त्यासाठी हे सूत्र आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे पहिली समसंख्या काय आहे? 4 अधिक शेवटची काय आहे रे? 56 भागाकारात 2 एकूण समसंख्या. त्याच्यामुळे मी तुम्हाला टाइप बी मध्ये अगोदर शिकवलं की एकूण समसंख्या कशा काढायच्या. रे? 56 वजा 4 भागिले 2 याच्यामध्ये प्लस 1 होणार. का होणार? कारण 4 ही एक काय आहे रे? समसंख्या आहे. त्याच्यामुळे 52 भागिले 2 किती होतात रे? 2 दुने 4 बेसक 12 अधिक 1 बरोबर 27. 27 काय आले आपल्या? एकूण समसंख्या गुणाकारात 27. ठीक आहे. बेरीज करा 60. डायरेक्ट करूया आपण आता याची बेरीज. 60 भागिले 2 बरोबर आले 30 गुणाकारात
27 आणि यांचा गुणाकार केला 0, 7 त्रिक 21, आजचे गेले 2, 3 दुने 6, 6 अधिक 2 8, 810. काय आलेली आपली बेरीज आली 4 ते 56 पर्यंतच्या समसंख्यांची. आता तुम्ही काय करायचंय, हे जे सूत्र आहे हे सूत्र एका पेजवर लिहून घ्या आणि या सूत्रानुसार समसंख्यांचे बेरीज या टाईप मधला ए आणि बी ए मध्ये जे काही 5 उदाहरणं दिलेली आहेत ते सर्व उदाहरणं तुम्ही ह्या सूत्रानुसार सोडवून बघायची आहेत. ठीक आहे. कोणतं सूत्र वापरायचं, हे नक्की n इन ब्रॅकेट n+1 वालं नाही, हे वापरायचं आणि ह्या सूत्रानुसार ते उदाहरणं बरोबर येतात का ते चेक करायचं आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर 2 पासूनच्या आपण समसंख्यांची बेरीज बघतोय. दुसरं उदाहरण बघूया. सूत्र लक्षात ठेवा. पहिली समसंख्या काय आहे या उदाहरणामध्ये 12 अधिक शेवटची 106 भागाकारात 2 गुणाकारात एकूण समसंख्या. एकूण समसंख्या कशा काढायच्या हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. कशा काढायच्या रे, 106 भागिले 2 व 106 मधून 12 वजा करायचे. किती राहिले रे, 6 गेले 100, अजून 6 गेले 94 भागाकारात 2 अधिक 1 करायचं. का रे, कारण 12 ही एक समसंख्या आहे. 94 भागिले 2 किती येतं, 42 8 उरला 1 बेसाती 14 अधिक 1 बरोबर 48. 42 8 बेसाती 14 अधिक 1 48. 2 दुने 4 42 8 आणि 106 मध्ये 4 मिळवले तर 110. 110 अधिक 118 गुणाकारात 24. हा गुणाकार करा आणि तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. आणि त्याच पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कमेंट बॉक्समध्ये फक्त आन्सर नाही सांगायचं, तर व्यवस्थित सांगायचं की टाईप किंवा समसंख्यांची बेरीज मधला टाईप सी मधलं तिसरा प्रश्न आणि त्याची आन्सर अशा पद्धतीने तुम्हाला पाठवायचं आहे. आपण बघितलं नैसर्गिक संख्यांची बेरीज 3 टाईप बघितले, त्याच्यामध्ये समसंख्यांची बेरीज त्याच्यामध्ये 3 टाईप बघितले. आता आपण बघणार आहोत विषम संख्या आणि त्याच्यामध्ये ए बी सी. ठीक आहे. ए मध्ये काय बघतो रे आपण, 1 पासून विषम संख्यांची बेरीज. विषम संख्या चालू कुठून होतात, 1 पासून. ठीक आहे. त्याच्यामुळे 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 99 पर्यंत बेरीज किती, किंवा 1 ते 99 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. आणि एकूण विषम संख्यांची बेरीज नाही का काढण्यासाठी जर 1 पासून दिलं तर त्याचं सूत्र आहे n चा वर्ग. आणि n बरोबर काय असतं रे, एकूण विषम संख्या. जसं पहिल्यांदा एकूण नैसर्गिक संख्या होत्या n बरोबर, दुसऱ्या वेळेस n बरोबर एकूण समसंख्या होत्या. आता तिसऱ्या वेळेस n बरोबर काय असणार आहे, एकूण विषम संख्या. तर अशा पद्धतीने आहे. आणि n म्हणजे एकूण विषम संख्या कशा काढू शकतो आपण, बघा 1 ते 99 पर्यंत. ठीक आहे. आता विषम संख्यांमध्ये पण फरक कितीचा असतो, 2 विषम संख्यांमध्ये 2चा. मग 99 वजा म्हणजे 99 मधून जर 1 वजा केला आणि त्याला भागिले 2 केलं तर आपल्याला काय भेटणार आहे रे, एकूण विषम संख्या. आता मला सांगा याच्यामध्ये +1 करावा लागेल की नाही. नक्की करावा लागेल, कारण 1 हा काय आहे रे, विषम संख्या आहे. 99 वजा 1 किती रे, 98 भागिले 2 बरोबर 8 92 18 अधिक 1 बरोबर किती झाले रे, 50. एकूण विषम संख्या किती आल्या, 50 आल्या. आणि सूत्र काय, n चा वर्ग म्हणजे 50 चा वर्ग 25 आणि हे 2 0 25 काय आलं ते आपलं 1 ते 99 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली, 2500. मी बोलताना थोडं फास्ट वाटत असेल तर स्पीड थोडा स्लो करा, व्यवस्थित ऐका, समजून घ्या आणि नंतर नॉर्मल स्पीडमध्ये ऐका. ठीक आहे. तर मला कमेंटमध्ये पण सांगा तसं काय वाटत असेल तर मी नक्कीच त्याच्यामध्ये चेंज करू. ठीक आहे.
तर 1 पासून 9 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, हे अगदी आपण तोंडी पण काढू शकतो, पण आपल्याला हे विचारणार आहेत का एवढं सोपं नाही, समजण्यासाठी असे उदाहरणं आपण घ्यावं लागतात. ठीक आहे, तर काय आहे सूत्र, n चा वर्ग. काय असणार आहे, 1 ते 9 पर्यंतचे किती असणार आहेत विषम संख्या, 9 वजा 1 भागिले 2 अधिक 1. 8 भागिले 2 बरोबर 4 अधिक 1 बरोबर किती रे, 5. मोजून बघा बरं तुम्ही येतात का. 1 आहे, 1 3 5 7 9 किती आल्या, 5. आपलं काय उत्तर आलं, 5. आणि सूत्र काय आहे, n चा वर्ग. हे आलं 25. म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आली रे, 9. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि कमेंट कशी करायची आहे, विथ डिटेल, म्हणजे डिटेल टाकायचं त्याच्यामध्ये, कितव्या टाईप मधलं कितव्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे सर्व गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायच्या आहेत. ठीक. एकूण विषम संख्या कशा काढाव्या, टाईप बी बघणार आहोत. आणि टाईप बी मध्ये आपण काय बघत असतो की एकूण विषम संख्या कशा काढाव्या लागतात. आपण टाईप नैसर्गिक संख्यांमध्ये पण आपण टाईप बी बघितली, त्याच्यामध्ये आपण एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या ते बघितलं. समसंख्याची बेरीज त्याच्यामध्ये पण टाईप बी बघितला, आणि त्याच्यामध्ये पण आपण काय बघितलं की एकूण समसंख्या कशा काढायच्या ते बघितलं. आणि आता विषम संख्यांमध्ये देखील आपण बघत आहोत टाईप बी, आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत एकूण विषम संख्या कशा काढाव्या. ठीक आहे, तर बघा 1 ते 90 पर्यंत किती विषम संख्या आहेत. ठीक आहे, याचा आन्सर एकदम सेम आहे. बघा 1 पासून 90 पर्यंत विचारला आहे, तर साहजिकच आहे 90 भागिले 2 केलं तर 45. काय असणार आहेत आपल्या एकूण विषम संख्या, 45 विषम 45 समसंख्या. 1 पासून विचारलं तर. ठीक आहे, पण तेच जर तुम्हाला 91 पासून विचारलं, किंवा 1 पासून न विचारता 3 5 अशा पद्धतीने जर विचारलं तर कसं काढता येईल तुम्हाला उत्तर त्याचं. काय करायचं, याच्यामध्ये वजाबाकी कशाची, 209 वजा 91 भागिले 2 अधिक 1. अधिक 1 आला, का आला अधिक 1, कारण ज्यावेळेस आपण वजाबाकी करत असतो त्यावेळेस ही पहिली संख्या पकडत नाही. तुम्ही म्हणाल मग याच्यामध्ये का नाही +1 केला, याच्यामध्ये पण तर 1 ही जी होती ती पहिली विषम संख्या होती. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या गोष्ट, 1 दिलेला आहे 1, आणि 1 पासून ज्यावेळेस आपण मोजतोय ना त्यावेळेस ती संख्या आपण पकडतो. ठीक आहे, आणि 90 पर्यंतच्या बेरीज आपण नैसर्गिक संख्या बघितल्या 1 ते 90 पर्यंत. ठीक आहे, 1 2 3 ह्या सर्व काय आहेत 90 पर्यंतच्या जर नैसर्गिक संख्या घेतल्या तर त्यात किती सम आणि किती विषम असा जर प्रश्न विचारला, कॉमन सेन्सचा भाग आहे, तर किती असणार आहेत रे, साहजिकच आहे ना, 45 विषम आहेत म्हणलं 45 सम असणार आहेत. तुम्ही जर इथं +1 केलं, तुम्ही जर केलं +1 चुकून, तर किती येणार 46. मला एक सांगा, जर 46 विषम संख्या आहेत तर मग 46च पाहिजे ना समसंख्या, पण नाही. मग बेरीज किती 92 होती, पण आपल्याला विचारलंय किती पर्यंत, 90 पर्यंत. त्याच्यामुळे हा +1 करायचा नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा 91 ते 209 पर्यंत किती विषम संख्या आहेत ते बघत होतो आपण. यांची वजाबाकी करा, 9 मधून 1 गेले किती रे, 8. 0 मधून 9 जात नाहीत, 10 मधून 9 गेला 1 1 1 भागिले 2 अधिक 1 बरोबर 2 पंचे 10, 2 9 18 अधिक 1 बरोबर किती रे, 60. 60 काय आल्या एकूण विषम संख्या 91 ते 209 पर्यंतच्या. आणखीन एक प्रश्न,
इथं जे आहे ना ते 1 ते 90 पर्यंतच्या विषम संख्या विचारल्यात आणि पहिली विषम दिली आहे आणि दुसरी समसंख्या दिली आहे. ही गोष्ट कोणी नोटीस केली का? तर याचं उत्तर बघा कसं काढू शकतो आपण. याचं उत्तर काढत असताना आपल्याला दुसरी आणखीन एक पद्धत सांगतो. या दोन्हीला सम करा किंवा दोन्हीला विषम करा. ठीक आहे. ह्या दोन्हीला जर मी आता 1 जे आहे ते विषम आहे त्यामुळे 1 घेऊया, वजा 1 होईल आणि याला 90 न घेता किती घेऊया? 91 भागिले 2. किती आलं रे? 90 भागिले 2 बरोबर 45. असं देखील काढू शकतो आपण. तर 39 ते 143 पर्यंत किती विषम संख्या आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट करताना पूर्ण कमेंट करायची आहे, टाईप सकट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे. आणि आता बी नंतर आपण टाईप सी कडे आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 3 किंवा 3 पासून पुढच्या समहित आले विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज बघा, आपण टाईप ए मध्ये बघितलं की 1, 2, 1, 3, 5 ह्या संख्यांची बेरीज आपण 1 पासून बघितली. पण 1 पासून न देता जर पुढची संख्या 3, 5, 11, 39 अशी दिली आणि तिथून पुढच्या विषम संख्यांची जर बेरीज विचारली तर कसं काढू शकता तुम्ही? त्यासाठी सूत्र जे की प्रत्येक टाईप सी मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. पहिली विषम संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या. आणि एकूण विषम संख्या कशा काढायच्या हे टाईप बी मध्ये आपण बघितलं. बरोबर. तर मला सांगा, पहिली विषम संख्या आहे 3, शेवटची आहे 97, भागाकारात 2 आणि गुणाकारात एकूण विषम संख्या 97 आणि 3 आहे. दोन्हीही विषम आहेत त्यामुळे 97 वजा 3 भागिले 2 अधिक 1. का अधिक 1? 3 आहे इथं, 1 नाहीये. 1 ते 97 नाही विचारलं, 3 ते 97 विचारले. त्यामुळं अधिक 1 करायचा, कारण 3 ही एक काय आहे? विषम संख्या आहे. 97 मधून 3 गेले 94, भागाकारात 2, 2 चोक 8, 2 साती 14 अधिक 1 बरोबर 48. 47 अधिक 1 बरोबर 48. काय येणार आहे उत्तर याचं? पहिली काय? 48. 2 दुने 4, 2 चोक 8, 97 अधिक 3 किती रे? 100, गुणाकारात 24 बरोबर 2400. किती आलं? 2400. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे उदाहरण. आता दुसरं पण उदाहरण मी तुम्हाला सोडवून देतो. काय आहे सूत्र? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण. एकूण कशा काढायच्या? 59 वजा 11 भागिले 2 अधिक 1. 9 मधून 1 गेला 8, 5 मधून 1 गेला 4, 2 दुने 4, 2 चौक 8 अधिक 1 25. 25 बेरीज करा. 60 70 भागिले 2 35 गुणाकारात 25. 25 5 125 चे गेले 12, 25 त्रिक 75, 75 आणि 10 करा 85 अधिक 2 करा 87. 875. आणि त्यानंतर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. कमेंट करा. कमेंट केली तर तुम्हाला तुमच्या कमेंटला मी लाईक करेल आणि आन्सर बरोबर आहे का नाही ते नक्की सांगाल. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता एक थोडासा एक पॉइंट बाकी आहे, तो मी तुम्हाला क्लिअर करून देतो, जो की नाही का समसंख्यांच्या बेरजेमधला टाईप बी मध्ये नाही का मी तुम्हाला सांगितलं होतं की सम असेल तर कसं आणि समविषम असेल तर दरम्यानच्या संख्या कशा काढायच्या हे मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. तर एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती व्यवस्थित समजून घ्या फक्त. ठीक आहे. ए आहे सम संख्यांदरम्यानच्या समसंख्या कशा काढायच्या हे मी तुम्हाला
समसंख्यांची बेरीज मधल्या टाईप बी मध्ये तुम्हाला सांगितलं. तेच एक उदाहरण म्हणजे त्या टाईपचंच एक उदाहरण मी तुम्हाला दिलंय. कशा काढायच्या रे? ही पण सम आहे, ही पण सम आहे. 98 वजा 56 भागिले 2 आणि अधिक 1 करायचा. आणि हा अधिक 1 का करायचा हे मी तुम्हाला सांगितलं, कारण 56 ही काय आहे? एक समसंख्या आहे. ठीक आहे, हे तुम्ही काढू शकता. पण जर 56 ते 99 दिलं तर रे पर्यंत किती समसंख्या आहेत असा जर प्रश्न विचारला ना, तर कधी पण ह्या दोन संख्या बघायच्या. ह्या दोन्ही संख्या एकतर सम तरी पाहिजे किंवा विषम तरी पाहिजे. हे क्लिअर ठेवा. ठीक आहे, आता मी ही एक सम आहे आणि मला समसंख्याच काढायच्या आहेत आणि ही विषम आहे. ह्याला मी सम करतो म्हणजे जर तुम्ही मागची संख्या म्हणजे 98 घेतली, काय म्हणतोय मी तुम्हाला, मागची संख्या 98 ही जर घेतली तर तुम्हाला +1 करावा लागेल. का? कारण 56 आणि येणारी संख्या 98 ह्या दोन्ही काय आहेत? सम आहेत. पण तुम्ही जर 56 ते 100 घेतलं तर +1 करावा लागेल का रे? नाही. का करावा लागेल? एक मिनिट. मात्र आता बी मध्ये बघा, सम विषम संख्यांदरम्यानच्या समसंख्या कशा काढायच्या. तर इथे दिले 56 ते 99 पर्यंत किती समसंख्या आहेत. बघा 56 ते 99 दिले म्हणजे एक सम आहे आणि एक विषम आहे. तर अशा केसमध्ये एक तर दोन्हीही सम करा किंवा दोन्हीही विषम करा. ठीक आहे, तर मी काय करतो, हे जे 56 आहे याला 55 करतो. 55 ते 99 पर्यंत समसंख्या किती. आता +1 करणार का नाही हा प्रश्न आहे. तर या केसमध्ये +1 करायचा नाही, कारण मी 56च्या मागची संख्या घेतली. किती? 55. मागची संख्या घेतली म्हणजे ती ऑलरेडी ऍड झाली त्याच्यामध्ये. 56 समसंख्या, बरोबर ना. त्याच्यामुळे 99 वजा 55 भागिले 2 करायचं, +1 करायचं नाही. का करायचं नाही? कारण मागची संख्या घेतली ना. तेच जर तुम्ही पुढची संख्या घेतली, तुम्ही म्हटले नाही पुढची घे, ठीक आहे, मी म्हटलं 57 ते 99 दोन्ही विषम झाल्या, तर मात्र +1 करायचा. कारण 56 ही काय आहे रे? समसंख्या आहे. त्याच्यामुळे +1 करावा लागेल तिथे. दोन्ही पद्धतीने उत्तर बरोबर येते का ते आपण बघूया. ठीक आहे, 99 वजा 55, 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 5 गेले 4 भागिले 2 किती आलं रे? 22. आणि ह्या पद्धतीने आता काढूया. 99 वजा 57 भागिले 2 +1 करायचे. सॉरी, नऊ मधून 7 गेले 2, 9 मधून 5 गेले 4 भागिले 2 अधिक 1 करायचंय. 2 दुने 4, 2 1 2 अधिक 1 बरोबर 22. आलं का? दोन्हीचं पण सेम आन्सर आलं का? तर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, समजून घ्या की 56 आणि 99 म्हणजे एक सम आणि एक विषम दिलेली आहे आणि काढायच्यात समसंख्या. तर ह्या केसमध्ये एक तर दोन्हीही सम करा. जर दोन्हीही तुम्ही सम करताय, दोन्हीही सम म्हणजे काय? एक तर सम असणारच आहे ना, दुसरीला करायची आहे फक्त. किंवा दोन्ही विषम करा. ही तर विषम आहे ऑलरेडी, हिला सम करा, हिला पण विषम करा. बरोबर, मी हिला 55 केलं, त्याने उत्तर काढलं 22 आलं. मी हिला 57 केलं म्हणजे याला विषम आहे, हिला पण विषम संख्या केलं, +1 करावं लागलं. का +1 करावं लागलं? कारण 56 ही काय आहे रे? समसंख्या आहे आणि मला समसंख्या काढायच्यात ना. पहिली संख्या लक्षात ठेवा फक्त, ती सम होती का विषम होती. जर सम असेल आणि समज जर काढायची होती ना, तर आपल्याला +1 करावंच लागणार आहे असं. आता विषम समसंख्यांदरम्यानच्या विषम संख्या कशा काढायच्या बघा.
57 ते 98 पर्यंतच्या किती विषम संख्या आहेत? मी तुम्हाला आधीच सांगितलं, समविषम जर दिलं तर एकतर दोन्ही सम करा किंवा दोन्ही विषम करा. ही विषम आहे आणि ही सम आहे, याला विषम करूया. म्हणजे 57 ते किती घेणार आपण? 99 पर्यंत. आता तुम्ही म्हणाल +1चं काय? तर +1 होणार नाही, कारण आपण इथं किती घेतले? ऑलरेडी 1 वाढवलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे 99 वजा 57 भागिले 2 केलं तर उत्तर काय येईल रे? 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 5 गेले 4, 22. आता तुमच्या दुसऱ्या पद्धतीने ही केला आपण विषम. आता आपण सम करून बघू, दोन्ही सम करून बघू. म्हणजे इथं 56 करायचं, इथं किती करायचं? 56, आणि इथं 98 आहे तेच. आता मात्र आपल्याला +1 करायचं आहे का? तर हो, करायचं आहे. बघा उत्तर तेच आलं पाहिजे. 98 वजा 56 भागिले 2, 8 मधून 6 गेले 2, 9 मधून 5 गेले 4 भागिले 2 बरोबर 2, 2 4, 2 2 अधिक 1 बरोबर 22. आलं का? 22 उत्तर. कधी +1 करायचंय? ज्या वेळेस तुम्ही विषम संख्या काढायच्यात आणि त्याला जर तुम्ही सम केलंय, बरोबर ना? म्हणजे इथं 98 ॲज इट इज घेतले, पण इथं 57 ही काय आहे? एक विषम संख्या आहे, मग तिला पण ऍड करावं लागेल ना याच्यामध्ये. पण 57 जर तुम्ही 56 केलं तर त्याच्यामुळे 1 ऍड करायचं आहे. आणि 57चं जर तुम्ही 57च ठेवलंय, पण इथं 98 ऐवजी 99 घेतलंय ना, 1 ऑलरेडी वाढवली आहे, मग परत 1 मिळवायची काय गरज आहे? ठीक आहे, तर ह्या गोष्टी वारंवार बघा आणि लक्षात ठेवा. लक्षात जर ठेवलं तरच तुमचा हा प्रश्न बरोबर येईल, नाहीतर हातचा 1 मार्क जाईल. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपला पार्ट 2 देखील कंप्लीट झालेला आहे आणि गणितामधला पहिला चॅप्टर संपलेला आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि आता आपण मराठी आणि बुद्धिमत्ता हे 2 चॅप्टर देखील घेणार आहोत, नाही का? तर सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा. लवकरच पोलीस भरती येणार आहे आणि ती देखील मला वाटतं काहीतरी 15 ते 17 हजारापर्यंत येईल. त्यामुळे जे काही माझे विद्यार्थी मित्र 2 आणि 3 मार्कांनी राहिलेले आहेत, त्यांनी अजून चांगली तयारी करा, जेणेकरून 10 मार्क तरी एक्स्ट्रा पडले पाहिजे ह्या भरतीमध्ये आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद.